मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातील 1 नंबरचा धडा आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, काय करावे बरे? लघुग्रहाच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे। ती आता पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहे। आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे। या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे। ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर, त्या खगोलीय वस्तूवर एखाद्या अस्त्राचा मारा करून त्याचे रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यात करता येईल। त्यामुळे त्याच्या धक्क्याने होणारे नुकसान कमी करता येईल। पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल आणि त्या ठिकाणी हानी होणार नाही। त्या ठिकाणी ती पाडता येईल। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। त्यातलं पहिलं आहे, सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल? उत्तर, सूर्य हा सूर्यमालेच्या मध्यभागी असून सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात। अचानक सूर्य गडप झाला तर साऱ्या ग्रहांची परिभ्रमण कक्षा बदलू शकते। सूर्यापासून मिळणारा प्रकाश नाहीसा होऊन सर्व ग्रहांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल। ज्या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे ती नष्ट होईल। सगळी सूर्यमाला धोक्यात येईल। पुढचा प्रश्न आहे, मी कोण? त्यामधलं अ आहे, पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता। तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतात। तर उत्तर आहे चंद्र। दुसरा आहे, मी स्वयंप्रकाशी आहे। माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो। उत्तर आहे सूर्य। पुढचा आहे, स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवतीही फिरतो। उत्तर उपग्रह। ई, मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्यांभोवतीही प्रदक्षिणा घालतो। उत्तर ग्रह। उ, माझ्यासारखी जीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही। उत्तर पृथ्वी।
मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे. उत्तर शुक्र. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातलं पहिलं आहे, अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? उत्तर, अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर सोडणे गरजेचे असते. यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्राचा उपयोग केला जातो. यामध्ये रॉकेटचा वापर करतात. यात रॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते आणि यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर घेऊन जाते. म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात. पुढचा प्रश्न आहे, कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? उत्तर, शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करणे इत्यादी माहिती कृत्रिम उपग्रह देतात. मुलांनो, तुम्हाला या व्हिडिओपासून नक्कीच मदत झाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओपासून तुम्हाला मदत मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. त्यांनाही त्यांचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.